उन्हाचा तडाखा वाढल्यानं आता दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागामध्ये पाण्याचे स्रोत आटल्यानं हाताशी आलेली पिकं जळून खाक झालेली आहेत। विशेषतः फ्लॉवरच्या पिकाला याचा मोठा फटका बसलाय। पाण्याअभावी फ्लॉवरचं पीक शेतातच जळून गेलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। गेली काही दिवसापासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते। तर राज्याच्या अनेक भागात खरं दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। मी सध्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्याच्या जो काही सरहद्दीचा परिसर आहे त्या परिसरात आला। पण या ठिकाणी जर बघितलं तर फ्लावरची शेती आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या शेतात फ्लावरचं पीक घेतलं होतं, मात्र या फ्लावरच्या पिकाला दुष्काळाचा फटका बसलेला आहे। पाण्याअभावी हे पीक जळून गेलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा पाण्यात गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या पाण्याअभावी आमचं 1.5 एकरचं क्षेत्र फ्लावरचं क्षेत्र जळून खाक झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खर्च अंदाजे 50,000 खर्च झाला होता आणि उत्पन्न 1.5 लाखापर्यंत झालं असतं। पाण्याअभावी सगळं नुकसान झालंय। खरं दुष्काळामुळे हा पूर्णपणे शेतीमाल जो का उभा केला होता तो पूर्णपणे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा पाण्यात गेलेला आहे। त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेली परिस्थिती या परिसरात पाहायला मिळत आहे। हेमंत चापोडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।